भांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी नवल किवडे नगडे कानोबाचे कोडे पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती तुगा म्हणे नटधारी भोग भोगुणी ब्रह्मचारी नवल केवडे नकळे कानोबाची कोडी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकायदा त्वमुडींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदे प्रदेशम विधेंद्रादिदेवे सास्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी तया भगवान बाबांच्या चरणी साष्टांग नमन करी विठ्ठला विठ्ठला श्री संत राजयोगी महंत षडगुण ऐश्वर्य संपन्न वैराग्यमूर्ती शांत सम्राट श्री संत भगवान बाबा वैराग्यमूर्ती श्री संत वामन भाऊ महाराज थोडस पहिल्यासारखंच आवाज वैराग्याचे महामेरू वेदांताचार्य सद्गुरु नारायण बाबा श्री संत बाबीदेव महाराज श्री संत बाळू मामा आणि या सर्व संतांच्या पावन चरणाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये आल्यानंतर महाराज तर श्रावण चालू आहे सगळ्याचा चांगला महिना आहे कीर्तनकारासाठी चांगला आहे पण माणूस थोडा दमतो इथं आल्यानंतर तुमची प्रसन्नता पाहिल्यानंतर आमचं हृदय प्रसन्न झालं एवढं प्रसन्न वातावरण ठेवलंय तू महाराज ही प्रसन्नता वेगळी मंदिरासमोर आहात इतकंच प्रसन्नतेला काफी नाही अन्नाचं दान जिथं घडतं ना तिथं बरं वाटतं त्यातले त्या तिथं असं वाटतंय मला की सध्या फक्त शाकाहारी दान घडते तुम्ही फिरणारे माणसं आहेत महाराज कधी भगवानगडावर गेलते का तारकेश्वर गडावरती गेल्यावर बरं वाटतं का त्याचं कारण पंढरपूरला आळंदीला बरं वाटतं कोणाला तरच नाही होत ना ते काही पंढरपुरात गेलो टेन्शन येते महाराज एवढे लोक आहेत कसं काय होणार तुला काय टेन्शन ते आले त्याच्या पद्धतीनं राहतात जातात विनाकारण टेन्शन आता काही आळंदीत येऊन आळंदीचे नसतात नाही लक्षात ते कार्तिकीला आले एकदम मला म्हटला बाबा यंदा काही फड नाही लागला
अरे मला देवगडचा आलाय, भगवानगडचा आलाय, राहिलंय काय आता? नाही नाही, तुमच्या लक्षात नाही. तुमच्या तरी आलं का? आलं ना. तमाशाच. अरे म्हणा तू तर माळकरी ना, तुला काय घेणं देणे? नाही नाही तसं नाही, पण बघायला गेलो होतो आलीत की नाही. याला काही ज्ञानावरांनी मोजणी घेऊन ठेवलंय का? कोण आला कोण आला नाही, काही आपल्या लेखा झोका द्यायचंय. आपण कोणासाठी परमार्थ करतो पहिल्यांदाही ठरवा. तुमचं कर्म केल्यानंतर कोणी शाबासकी द्यावी हे पहिलं पक्क करा. बाळूमामांना शाबासकी द्यावी, ज्ञानोबांनी द्यावी, संतांनी द्यावी का आपल्या बायकोनं द्यावी? काही काही लोक म्हणतात महाराज कीर्तन यायला हरकत नाही, पण घरून परमिशन येत नाही. कोणासाठी परमार्थ करायचा आहे कोणा करता हे जर पक्क झालं ना तर परमार्थाचा फायदा होतो. विठाला एकदा परमार्थ ठरला, पक्का केला महाराज, खूप छान आवाज बरं करतात. तसं तुमचा आवाज चांगलाच असतो. जय मल्हार म्हणलो की अडचण थोडीशी. ते मागे आपल्या 2-3 कीर्तनात 2-4 कीर्तनात होते. काही लागत नाही महाराज सिस्टीमला, फक्त मन मोकळं लागत. तर ते आम्ही काही लोकांना सांगतो अरे ते आवाज वाढवतो, बोलायला लागलं का परत की. आता कीर्तनकार किती वेळेस त्याला सांगणार वाढव म्हणून? थोडं तुमच्याकरता सांगतो बघ सिस्टीम चांगली म्हणून, नसती तर मग नाही बोलतोय. कीर्तनकार आपलं सिस्टीमवाल्याचा आणि ट्रॅक्टरवाल्याचा धंदा सारखा आहे नाही. नवीन ट्रॅक्टर घेतला ना महाराज, काही दिवस चालक असतो, थोड्या दिवसात 2-1 महिन्यात मालकाला असं वाटतं का मीच चालक झालो. मालक चालक होतो आणि शेतकरी नांगूर फिरवतो. नांगरून देत नाही बरं का, भाषेचं सौंदर्य ओळखा. तसं कधी कधी सिस्टीम मध्ये ठराविक लोकांना ते कळतं, जसं यांना कळतं. बाकीचे काय करतात, ऑपरेटर्स कॅन्सल करतात, स्वतःच ऑपरेटर होतं आणि कीर्तन करावं नांगूर फिरवतं. आमचं कमी बसतो भागवत महाराज, जरा तुम्हाला जास्त त्रास आहे. आमचं निघतं कसं, पण गायन थोडंच करायचं, बोलायचं ना. ते बिचार एवढे राग गातात का ते सिस्टीम आज चांगलीच, पण कधी कधी हे राग गातात, सिस्टीम चांगली, खालच्याला कोणताच राग कळत नाही. याचा राग माझ्यावर काढतो. अरे मला ठीक आहे ना, राग कळत नाही, याचा राग कोणावर काढू नका. कधी कधी नाही कळायला पण चांगलं असतं. स्वर गेला ना तुम्हाला त्रास होतो, ज्याला काहीच कळत नाही ते म्हणतो चांगलंच, नाहीतरी वाजतोयच नाही. आणि माझं तर म्हणणं असं, हे मी गायन केलंच नाही, काही गरजच नाही. एवढे मातब्बर आहेत, ठकाजी महाराज आहेत, नाना महाराज पवार आहेत आणि भागवत महाराज आहेत, परत मी कशाला मध्ये लवंगी फटाकडा वाजून. आणि आपलं असं आहे महाराज, आपल्या दारात घरात चिपटूनच येत नाही सगळे. दिवाळीला फटाकडी येत वाजता नसते, तुमच्या अजून लक्षात नाही. इथं फटाकडे वाजतात, शेजाऱ्याने फटाकडा वाजवला 5 फुटाच्या अंतरावरती, तुम्ही वाजवला, बरं त्याचा फटाकडा वाजला तुम्हाला ऐकून यायला लागलं, दिसला नाही का? तुम्हाला आणायची काही गरज होती? पैसे याच्या करता घालायचे, काडी माझ्या हाताला लागली पाहिजे. असे काड्या लावणारे भरपूर आहेत. विठाला हे प्रत्येकाला वाटतं का काडी माझ्या हातात. तसं गायनाचं पण महाराज असं वेगळं आहे थोडंसं. ऐकून इतका आपल्यासारख्याला आनंद भेटतो मला आणि तुम्हाला, ज्याच्या कंठातून ते निघतं त्याला किती आनंद भेटत. कधीतरी तुकोबरायचा विचार करा. तुकोबरायचे शब्द जर ऐकले ना आपलं हृदय भरून येतं. खुद्द तुकोबरायच्या मुखातून अमृत वचन बाहेर ज्ञानोबरायमुळे येतात. कसं वाटत असेल, आली मुखा वाटे अमृत वचने. किती ताकद आहे महाराज. ही कोणावरही प्रसन्न कोणी होत नाही. ईश्वराच्या मनात जर आलं याला मोठं करायचं तर त्याला मोठं करतात. एक क्षमता आहे ईश्वराची. म्हणून खूप प्रसन्न वातावरण आहे. काल्याचं कीर्तन आहे. तुम्ही सगळे आलेले आहात. आता शिल्लक फक्त कीर्तन करायचं राहिलेले.
मृदंगाचार्यांचं नाव काय? अशोक कोळगे. आदरणीय अशोक महाराज. मागे एकदा होते कीर्तन, आवडलं होतं. वय बाबाचं बरंच आहे, पण पारमार्थिक तरुण आहे. काही काही माणसं तरुणपणात म्हातारे झाली, नाही लक्ष. ते मला सांगतात स्वतः महाराज शॅम्पू लावताना आलमोडचा लावतो, ब्रँड वापर महाराज, बदामचा शॅम्पू. साबण लावताना आता बघा बरं का, डोक्याला शॅम्पू लावायचा केसाला वरून, कशाचा लावतो? बदामचा. आणि खाताना गुटखा खातो. ते मला सांगतात महाराज. असं अंगाला साबण लावताना मला शिकवतात महाराज, थोडी डव वगैरे वापरायचा, दुधाची साबण. आणि पिताना आता मी सांगायला पाहिजे वरूनच लक्ष आहे महाराज, आतमध्ये लक्ष. आणि संतांचं म्हणणं असं आहे, खाताना कसदार खा, अंग साने परिणाम थोर, तैसे गुरुमुखीचे अक्षर ही ज्ञानेश्वरी. जास्त खाऊ नका, कमीच खा, पण जरा चांगलं खा, याचा अर्थ बदल. तुम्ही आपलं काही वेगळा अर्थ घ्यायची. याचा अर्थ काय? मांस खाल्लं ना मांस चढतं, रक्त पिलं ना रक्त वाढतं. हे चाणक्याचं सूत्र आहे. तूप खाल्लं ना डायरेक्ट बुद्धी वाढते. हे मारोड्याला ब्राह्मणाला विचारा. आपल्या माणसं माघार राहिल्याचं कारणच ते महाराज. तुम्ही खाता काय याच्यावरती बुद्धी अवलंबून आहे. योग्य आहार खा, योग्य सुचल्याशिवाय राहत नाही. एका राजाच्या दरबारात संन्यासी आला, भिक्षा घेतली महाराज, आणि जाताना पितळाचं गमिलं घेऊन गेलं. तर घरी गेल्यानंतर थोडं उतरली नशा. मग म्हटलं मी संन्यासी आहे, मी का चोरी केली? आणि मग थोडा विचार केला स्वतःचा. काल राजाला थोडं बोलले तर राजा म्हटलं काही नाही, एका चोरानं चोरी करून माल आणला होता, तर आम्हाला वाटलं सामान्य माणसाला त्रास होईल म्हणून तुम्हाला खायला दिलं. साधूवर सुद्धा अन्नाचा प्रभाव पडतो. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, इंद्रियासी सार, इंद्रियासी नसावे बासार, नसावे बासार. चौकड्याचं प्रमाण आज ऐकायला भेटलो. एवढं कमी झालंय महाराज, मी चौकड पाहतो पण चौकडा दिसतच नाही. फक्त चौकडा दिसतात. मी त्यांच्याकडे पाहिलं का गायक चौकड पाहतो. चौकड्याचा प्रश्नच नाही महाराज. जे एक प्रमाण आहे ते सुद्धा सिंगल मध्ये म्हणतात. महाराजांनी खूप छान युक्त आहार आणि विहार. तुकोबाराय सांगतात ते पटत नाही, डॉक्टर सांगतात चाला, मग पटत. शहरामध्ये जा, भिंगारगड गर्दीच, सगळे रस्त्यानंच. म्हणले महाराज काही नाही, डॉक्टरने सांगितले चालत जा. म्हणलं काही फायदा नाही. ते म्हणले असं का? आयुष्यभर चालू होती तुम्ही. जो आयुष्यभर चालू आहे
तो शेवटच्या काळात चालून काय फायदा होणार आहे? खूप बारीक आहे का बरं का? युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार, एवढा छान शब्द वापरलाय महाराजांनी. नसावे भाषण. मूर्ख माणसासोबत बोलू नका. तुमच्याकरता सांगतो उदाहरण, पण काही विशेष नव्हता पण प्रमाण आलंय म्हणून सांगतो. मी ते परभणीला शिकत होतो शास्त्री वगैरे एका काळात. आणि तिकून इकडे यायला मला बस व्हायची एसटी शिकत असताना. आता आपला भाग वेगळा आहे बरं का. इकडे भगवान बाबा वामन भाऊ असल्यामुळे आपण कोणालाही बाबा म्हणतो. आपले लोक खूप चांगले आहेत, ते प्रेमानं माणसाकडे पाहतात. म्हणजे तुम्ही सारख्याने पाहिल्यानंतर लोकांनी लावलेली नजर उतरते, एवढं लोक चांगलं पाहतात. आता तो माणूस होता आपल्याकडे एक व्हिडिओ दैफळे म्हणून, आणि मला महाशिवरात्रीला आमच्या गावाला यायचं होतं. मी गाडीत तरी मला बसवलं आणि म्हटलं बाबा जपून जा. नीट आहे का बरं? अमेरिकेहून एक जण आलेला होता, त्याचे परभणीत पाहुणे होते, पुण्यात होते, पण त्याला पुण्याला जायचं होतं. तो पलीकडच्या सीटवर आमच्याकडे पाहतोय आणि हा व्हिडिओ मला काय म्हणतोय, माझं वय 21-22, व्हिडिओ 56. आणि व्हिडिओ मला म्हणतोय बाबा जपून. कंडक्टरला तिकीट फाडून दिलं, म्हणले आमचे बाबा आहेत, यांना देवराईच्या स्टँडवर व्यवस्थित उतरवा. आता या अमेरिकन आलेल्या मूर्खाला काय वाटलं, माझं नाव बाबा आहे आणि मला गाडीची पाटी सुद्धा वाचता येत नाही, म्हणून ह्या सदग्रहस्थांनी मला बसून दिले आणि सांगितलंय उतरायचं कळत नाही मला. म्हणून देवराईच्या स्टँडवर तो माणूस माझ्याकडे पाहायला लागला. गाडी चालू झाली, 10 मिनिट झाली, 20 मिनिट झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला. माणसाने माणसाकडे बघायला हरकत नाही. एखाद्या माणसाकडे किती वेळ पाहावं याला काही लिमिट आहे की नाही? ती 1 तास झाला तरी पाहतो. तिथे मागून मीच विचारलं, साहेब नेमकं काय अडचण नाही? वाईट वाटतं मला तुमच्याकडे बघून. मी आपले कपडे पाहिजे मला फाटले काय? नाही म्हणलं तसं. तुम्हाला गाडीची पाठी वाचता येते, तुमचं वयच काय? तर मला त्याला सांगू वाटलं होतं का बाबा मी शिक्षणामध्ये आहे, BA झालेले, संस्कृतमध्ये गोल्ड मेडल. ऐकतच नाही आणि मी सांगितलं पण नाही त्याला त्याचा अवतार पाहून. बराच वेळ गप्पा मारल्या त्यांनी. मला कॉमन गोष्ट राहायची, फ्रेंच पुढे गेलं, फ्रान्स पुढे गेला, जपानने प्रगती केली, मी अमेरिकेहून आलोय, अमेरिकी तिकीट पुढे गेली आणि भारत देश तुमच्यामुळं मागे राहिला. कोणामुळं? माझ्या एकट्यामुळं 140 कोटी लोक मागे राहिले. मी काय पंतप्रधान ते चाललंय त्याचं. महाराज माझलं गाव आलं, माझलं गावाला धरण. हा खाली उतरला, 2 किलो द्राक्ष घेतली, 2 डझन केळी घेतली आणि माझ्या मांडीवर मांडली. म्हणलं तुमच्या करता आणि म्हणलं माझ्यामुळं देश मागे राहिलाय. नाही तुम्ही चांगली आहेत. तुम्ही काय? अरे म्हणलं मी तर आतापर्यंत वाईट होतो. नाही तुम्ही बाबा चांगले आहेत. म्हणलं का? त्यानं दिलं उत्तर नीट ऐका. तो म्हणला 2.5 तास झाले मी बडबड करतोय, तुम्ही ऐकता, 10 मिनिटाच्या वर बायको ऐकत नाही. तेव्हापासून मी एक सिद्धांत पक्का केला, मूर्खाला ज्ञान पाजळण्यापेक्षा त्याचं ऐकलं तर फळं खायला भेटतं. म्हणून मूर्ख जर भेटला, मी तुकोबरायला मागत नाही, आम्ही पण मागत नाही. काही लोक आम्हाला म्हणतात शास्त्रीय मी देवाला मानत नाही. म्हटलं मलाच माहित नाही देव पुढे. तुझ्यासारख्या मूर्खाला देव सिद्ध करायला मला इतकं मोकळं वेळ. आपलं जीवन आहे आनंदी जगण्यासाठी, आनंदात जगा, मूर्खाच्या नादी लागू नका. नाथ महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी जे आहेत त्याशी बोध व्यर्थ पुली वाचा शिनवून, व्यर्थ पुली वाचा शिनवून,
छान प्रमाण दिलं बरं. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध. भगवे कपड्यावरती महाराज बसले, त्यांनाही नमन आहे, पाहिलं नव्हतं अगोदर. खूप बारीक आहे का बरं. काला आहे. सप्ताह म्हणजे किती दिवस बोला ना, किती. आपण काय टाकले 3 दिवसीय. पटतं का तुम्हाला? लक्षात आलं तुमचं? बारीक आहे का बरं का मी काय सांगतो. टाकले ते बरोबर आहे, फक्त तुम्हाला अर्थ माहित नाही. बरं 3 दिवसात सप्ताह इथपर्यंत ठीक आहे. 5 दिवसाचा केला तरी काय म्हणतात. गंगाखेड तालुका आहे परभणी जिल्ह्यात. जनाबाईचं गाव येते. तिथं 365 दिवस वर्षभर कीर्तन ठेवले. नाव काय दिला? सप्ताह आहे का? तुम्ही तरी काय ऐकता? सप्ताह शब्दाचा अर्थच नाही 7 दिवस. तो गणितातला अर्थ आहे. फिलॉसॉफीमध्ये, तत्वज्ञानामध्ये हृदयाच्या 7 अवस्थामध्ये सप्ताह आहे. ते एका मिनिटात पण येऊ शकतात, 3 दिवसात पण होऊ शकतात आणि मरेपर्यंत पण होऊ शकत नाही. ज्याचा ज्याचा भाग आहे. पहिली अवस्था आहे अज्ञान, विक्षेप, आवरण. परोक्ष ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावरती. पहिला टप्पा आहे महाराज अज्ञान, विक्षेप आणि आवरण एकत्र येऊन. म्हणजे काय, देव नावाचा काही प्रकार आहे हे बिलकुल माहित नाही, याला म्हणतात अज्ञान. आता मला एक साधं उत्तर सांगा. बऱ्याच लोकांची शंका आहे, महाराज काय देव दिसत नाही. देव एकदम साधं उत्तर सांगतो बरं का. मोबाईल आहे सगळ्याकडे, अँड्रॉइड, युट्यूबला सगळं दिसतं का नाही? सगळं, क्रिकेटच्या मॅच पासून सगळं दिसतं. बॅलन्स संपला. मोबाईल आहे, युट्यूब आहे, काय दिसतं? मग तुम्हाला देव दिसत नाही, तुमचं काय झालं? बॅलन्स संपला. आता माझं सौजन्य नाही बरं का, काहीच्या बॅटरीज उडून गेले. बॅटरीच नाही, मग काय चाललंय त्यालाच माहित नाही. ते आमची भावकथा होती ज्ञानेश्वरीची. एक म्हातारा माणूस मला म्हणला, बाबा कथा ऐकायली हो का? ऐकू येते की म्हणून. ऐकू यायचं बंद झाल्यानंतर काय ऐकणार? हे शब्द नीट ऐका तुम्ही. पुण्याचा बॅलन्स संपला, ईश्वर दिसत नाही. संताचं पुण्य भरलेलं आहे, बहुत सुकृताची जोडी. ती जोडी आहे म्हणून त्यांच्याकरता पांडुरंग पाय जोडून उभा आहे. त्यांच्याकरता पाय जोडून. मला तर वाटतं काही लोक आले देवानी पाया खालचा जोडा पण काढला पाहिजे, पण ते काढीत नाही बिचारा गरीब माणूस. कसे कसे लोक जातात महाराज. ईश्वराला न मानणारे सुद्धा मता करता पाया पडायला जातात. बाहेर तर म्हणतात पांडुरंग काही वाटत नाही देवी म्हणून. किती अवघड आहे महाराज. शब्द व्यवस्था आहे का बरं, लक्षात येईल तुमचं. अज्ञान म्हणजे काय, देव कसा आहे माहितीच नाही. कसा कारण आहे त्याची सगळे सांगत नाही, वेळ नाही तेवढं. पण एक थोडासा गंभीर ज्ञानोबराचा मुद्दा सांगतो. एक अडचण आहे आपल्यामध्ये. काही लोक म्हणतात महाराज डोळ्यानं दिसत नाही ना. ज्ञानोबरा इतके पुढचे आहेत महाराज, ऍडव्हान्स. चांगदेव 65 जे बोलतात ना ज्ञानोबरा आहे. तुम्ही तुमचं बुबुळ कधीच पाहू शकत नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तुमचा डोळा कधी पाहू शकत नाही. म्हणजे महाराज मी आरशात पाहतो, त्याला प्रतिबिंब म्हणतो. जसं माईक पाहतोय, मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही मला पाहताय, असं कधीच तुम्ही बुबुळ पाहू शकत नाही. एक पाय आहे बरोबर का, आपल्या उजव्या हाताने डावा बुबुळ बाहेर काढायचं, मग बघायचं मग काय. तरी पण उजवं बुबुळ जर काढलं तर डाव्या डोळ्याने पाहावं लागेल, आणि डावं काढलं तर उजव्याने पाहावं लागेल. उजव्याने पाहता येत नाही. आपुलिया बुबुळा दृष्टी असोन खबा डोळा तैसा आत्मज्ञानी विपाईला जो, आत्मज्ञानी दुबळा विपाईला जो. अर्थ काय, तुमचा डोळा तुमच्या बुबळाला पाहू शकत नाही, याचा अर्थ बुबुळ नाही का आपल्याला? नाही का?
आहेच ना. ईश्वर आपल्याला दुसू शकत नाही याचा अर्थ नाही असं नाही, आहेच. देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. रण चला नाना परे, करुणी गुणला चराचरे, करुणी गुणला चराचरे, करुणी गुणला चराचरे. देवनतला नमापती, देवनतला नमापती, करुणी गुणला चराचरे, देवनतला नमापती. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नतला नानपर, करुणी मुरला चराचरे, करुणी मुरला चराचरे. खूप छान प्रमाण दिलं बरं. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरे शोधुनी, टाळकरी खमीर पण क्वालिटी. आणि असे टाळकरी असले तर कीर्तन पार पडतं, नाही ग? नाही तर पार. आणि काही काही लोकांची पार पाडणे PhD. नंतर चर्चा करतात कसं काय पाडलं. आता मुलं ठरवलंच होतं म्हणलं मग काय अडचण. हे उचलणारे माणसं आहेत महाराज, पाडणारे माणसं नाही. आणि पाडणाऱ्याचं नाव अजरामर होत नाही, उचलणाऱ्याचं नाव अजरामर होत. तुकोबारायला ज्यांनी मदत केली त्यांची मंदिर आहेत. टाळकऱ्याचं मंदिर तुम्ही ऐकलं कधी? पण 12 टाळकऱ्याचे मंदिर आहेत. आपले मंदिर नाहीत. आळंदी आणि देवच्या मधल्या गावाने डुडुळगाव वगैरे त्या भागामध्ये महाराज 30-40 लाखाच्या वेशी आहे, त्याला नाव आहे 12 टाळकऱ्याचं मंदिर. टाळकऱ्याला किंमत आहे. वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे, कीर्तन करतो म्हणजे खूप शहाणा आहे असं नाही. नीट वाक्य आहे का बरं का? 5000 वर्षापासून परंपरा आहे बोलण्याची, साहित्याची. गादीवर उभा किंवा बसेला गुरु आहे, ऐकणारा शिष्य हे ज्ञानोबरायपर्यंत चालू होत. वारकरी संप्रदाय पहिला संप्रदाय ज्ञानेश्वरी महाराज. ज्ञानेश्वरी सांगणारे शिष्य आहेत ज्ञानोबराय, आणि ऐकणारे गुरु निवृत्तीनाथ आहेत, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. ऐकणारा गुरु पण असू शकतो हे मानून चालतो तो कीर्तनकार वारकरी संप्रदायात. जर ऐकणारा गुरु येतो साईडच्याला काय म्हणू? महादेवाचं दुसरं काय? ते महादेवाचं ठिकाण आहे महाराज. पुढचा टप्पा आहे का अज्ञान विक्षेप आवरण. थोडं कीर्तन वगैरे ऐकलं का मग आता कसा विश्वास पडला तुमचा देव आहे म्हणून. आणि मला एक नवल आहे महाराज, न दिसणाऱ्या भूतावर विश्वास आहे. स्मशानातून जायचंय मला राम 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 राम, आणि पुढे गेला का लगेच गाणं. त्याची इच्छा, आपल्या काही इमानदारी त्याची. पण देव न मानणारा माणूस सुद्धा भूताला घाबरतो. न दिसणाऱ्या भूतावर विश्वास आहे, पण न दिसणाऱ्या देवावर विश्वास नाही. याला पुण्याचा अभाव म्हणतो. चांगलं
घडायला कमी पडतं. मग ते कीर्तनाचं ऐकलं जरा बरं वाटलं, थोडा थोडा देवाला मानतो. असेल देव, याला परोक्ष ज्ञान म्हणतात. परहक्ष मी नाही पाहिला तर बाकीचे संत सांगतात म्हणजे पाहिला. याला शुद्ध भाषेत आपल्या दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर म्हणतो. पंढरपूर चालू आहे पण झेंडा दुसऱ्याचा आहे. अवघड आहे महाराज. आणि मग थोडं आणखीन बरं झालं. देव पहावया गेलो देवाची होऊनी, याला अप्रोक्ष ज्ञान म्हणतात. दुसऱ्याच्या डोळ्याने नाही, माझ्या डोळ्याने पाहिलं तो देव आहे. नखशकान सुंदर देव गेलो पाहायचा बरं का, डोळ्यात साठवून घ्या त्याला. आपला असं 36 तास बारीत उभा आहे आणि नेमका देव समोर आला आणि डोळे बंद केले. मग नेमका गेला कशाला होता? 15 दिवस पायी पायी चालतो, पांडुरंगा समोर जातो आणि गेल्याबरोबर डोळे बंद करतो. याला उघडेपर्यंत पोलिसांनी उचलून फेकून दिले. मिनिमम अर्धा सेकंद देव पाहायला भेटतो, यातही डोळे बंद. बाहेर आलं त्याला म्हणलं देव पाहायला का? म्हणलं महाराज नेमके डोळे बंद केली होती. म्हणलं आता तरी कशाला उघडतो? आयुष्यभर डोळे बंदच केले ना. अप्रोक्ष ज्ञान परिणाम काय होतो? दुःख जात. आता मला तुमचं माहित नाही, मला असे बरेच माणसं भेटली खरोखर महाराज त्या लोकांचा आणि परमार्थाचा सुतराम संबंध नाही. खाणं आणि पिण्याशिवाय कळत नाही, पण ते इमानदार आहेत महाराज. एक म्हातारा आहे आमच्या इकडे, 2 वर्षापासून त्यांनी खाल्लं आणि पिलेलं नाही. आणि काहीच महाराज, कोणता महाराज नाही, काही नाही, सोडवा नाही, काहीच नाही. फक्त पांडुरंगाचं एकदा दर्शन घेतलं आयुष्यात आणि परिणामात झाला महाराज. तेव्हापासून त्यांनी सगळं सोडून दिलं. मी त्याला चांगलं मानतो. जर आपण 50 वर्ष झाले चाललो तर जाऊन काही तुम्हीच म्हणता काय आता कमी भेटा देवाला, आपण परिणाम जाणवला पाहिजे. मग ते शोक नाश, दुःख जात. आणि 7वा दिवस जो आहे, 7वी अवस्था आहे, त्याला आनंदावाप्ती म्हणतात. आनंद भेटला. काला फक्त वारकरी संप्रदाय तो 8व्या दिवशी काला आहे का बरं का बारीक. आणि उत्तर काय का वारकरीच काला का करतो? भारतातला कोणताच संप्रदाय का काला करत नाही? तुम्हाला उत्तर माहिती? सांगायचं? बोला ना, सांगू का? सांगणारच होतो. बरं असतं सेफ्टी करता विचारले. एकच कारण आहे महाराज, आपला संप्रदाय हलकट नाही म्हणून काला करतो. तुला लक्षात येईल बोलल्यानंतर. मी आणखी मला भेटलेलं आहे महाराज, माझ्या जवळची भाकर अर्धी दुसऱ्याला देऊ वाटणं, याला उदारता म्हणतात. एकटं खातो ना तो हलकट माणूस. आईच पोराला सांगते काय, आज चॉकलेट दिलेली, पराठा आहे, आज धपाटे दही. शाळेत गेल्यानंतर सगळ्यात बसू नको, जरा बाजूला बस. ते बाकीचे खाऊन द्यायचे नाही. भिकारीत का बाकीचे? हे संकुचित मानसिकता आहे. वारकरी संप्रदाय असा आहे महाराज, 7वा आनंद सगळ्याला भेटलाय, ज्ञानापासून सगळ्याला. वाटायची इच्छा कोणाची नाही. तो मला मिळालेला रस, तो खोबरा म्हणतात सेवितो, तो सगळ्यांना देण्याची इच्छा याला काला म्हणतात. घ्यार होऊ नका रान भले, घ्यार होऊ नका रान भले, घ्यार होऊ नका रान भले. वाटितो अनेका वाटितो
काय महाराज एकापेक्षा एक चांगले चांगले प्रमाण ऐकायला भेटते याल तरी अरे एवढं छान पण आजी देतो पोटभर आहे ना थोडं वेळ त्या पावर मध्येच ऐका सेवितो हा रस वाटितो जे मला भेटलंय ना दुसऱ्याला भेटलं पाहिजे याला संत म्हणतात आणि मला भेटलंय ना हे दुसऱ्याला कळलं पण नाही पाहिजे. एखादा माणूस नोकरी लागला त्याला विचारा साहेब नेमकं तुम्ही कसं केलं होतं आता बंद झालं ते. एखादा माणूस एखाद्या स्कीम मधून उचलला त्याला विचारलं पैसे कुठं टाकले होते बंद झाली स्कीम तुला सांगायचंच नाही का डायरेक्ट बंद. एखादा माणूस गायन चांगले महाराज कोणत्या गुरुकडे शिकले वारले ते तुला एकट्याला दान करून निघून गेले का दान द्यायचीच इच्छा नाही मार याचं काही चाललंय का फी भरणार दुसरं. आता एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाने कीर्तन ठेवलं लोकाला पटलं त्या माणसामध्ये महाराज दुसरीकडे कीर्तन ठेवायचं ते महाराज कीर्तन करीत नाही जातो तुझ्या एकटा करता गेलो होतं. किती छोटी मानसिकता छोटी छोटी वस्तू महाराज म्हणू देत नाही. व्यापकता वारकरी संप्रदायाची महाराज माझ्यासारखा दुसरा व्हावा हे ज्ञानोबाला वाटतं. इथं येणारा कोणी तुम्ही आलात ना आता हे औपचारिकता म्हणून माझे पाय दुखले. आम्ही तुम्हाला कीर्तनला बोलावतो आमचे शिष्य बनवण्याकरता नाही देव बनवण्याकरता बोलावतो त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. देव सगळे तुम्ही देव व्हा आणि काला याचा अर्थ काय मिक्स होणं म्हणजे काला. देव आणि भक्त गुरु आणि शिष्य यांचा अभेद होऊन जाणं याचं नाव काला. आणि काला शब्दाचा अर्थ आणखीन आहे का बरं का खूप छान अर्थ आहे. का आला जन्मालाच का आला याचं नाव काला आणि मरेपर्यंत याचं उत्तर शोधणं याचं नाव परमार्थ. कुठून आला आणि कुठं जाणारी तुम्हाला काही नाही आलोय अहमदपूरवरून आणि चाललोय नगरला तू काय काला आहे का कुठून आला जायचंय कुठं आणि आहे या काळात करणार का याला काला म्हणतात. खूप बारीक आहे का बरं का. खास करून भगवान शंकराच्या श्रावणी सोमवारानिमित्त हा कार्यक्रम आहे. आमच्या गावात जो देव आहे महाराज त्याला त्रिभुवनेश्वर म्हणतात. 1000 वर्षापूर्वीचं भगवान शंकराचं ठिकाण आहे आणि तुमचं ठिकाण खूप छान आहे. त्याला महादेव म्हणा संगमेश्वर म्हणा काहीतरी नाव ठेवा फक्त नावं ठेवू नका. ते महाराज महादेव भगवान शंकर इतका ग्रेट पर्सनॅलिटी देव आहे. भगवान शंकरा एवढा सफेद देव कोणीच नाही. भगवान शंकर निळे नाहीत बरं का. भगवान शंकराचा रंग वर्ण आलेला आहे कर्पूर गौरम करुणाव कापरापेक्षा पांढरी त्याची त्वचा आहे त्याला भगवान शंकर म्हणतात. आता पेंटर लोकांना माहितच नाही देव कसा आहे त्याला एकच कलर माहिती आहे निळा रंगून दिला मोकळा झाला. याच्या पलीकडे आहे का बरं का. ते भगवान शंकर देखणे असून 3 भुवनाचे मालक असून राहतात कुठं स्मशाने श्वाकडा स्मरहर पिशाच्या सहचरी तथा स्मशानात राहतात. त्यांना म्हणलं अहो तुम्ही स्मशानात काय राहता ते म्हणले काय प्रत्येक माणसाचा परमनंट ऍड्रेस काय आपला परमनंट ऍड्रेस स्मशान. दिंडेवाडीची गल्ली का चव्हाणवाडी का थोरात वस्ती आपलं परमनंट ठिकाण काय स्मशान. काही माणसं म्हणले महाराज आम्ही तरुण आहेत बोले 10-5 इकडे तिकडे 10-20 इकडे तिकडे पण जाणार कुठं
स्मशान. भगवान शंकराचं एवढं गोड म्हणणं आहे महाराज, लोकांच्या खांद्यावर जाण्यापेक्षा, लोकांनी नेऊन सोडण्यापेक्षा मी अगोदर येऊन बसलो आणि मृत्यूची वाट पाहतो, मृत्यूची वाट पाहतो, तो शंकर होतो. ते मृत्यूच्या पाठीमागे आहेत आणि आपले मृत्यू पाठीमागे आहेत. पुढचा टप्पा आहे का बरं? सोबत कोण आहे? पिशाच्या सहचरी भूत सोबत आहेत. भूते वेताळे त्याला माणसं कमून सोबत ठेवले नाही. माणसं का नाही सोबत? बघा हो तुम्ही, माणसापेक्षा भूत बरी. तुम्ही कधी एखाद्या भूताने भूताचं लग्न मोडलेलं ऐकलं का? आणि आपले मोडल्याशिवाय राहिले का? जे घर चांगलं आहे ते सांगतात. बघा हो तुमचा अंदाज. एवढं म्हणलं पुढं काय लागत? कधी एखादं भूत एखाद्या भूतावर जळलेलं ऐकलं का? आपलं एवढं अवघड आहे. एक म्हातारा माणूस मला भेटला, तो म्हणला बाबा गावात कोणाचंही लेकरू नोकरीला लागलं तर माझ्या छातीत कळणी भीती. बघा तुमचा काय अंदाज. थोडं जोरात निघली पाहिजे. तुम्ही गेले म्हणजे आम्ही मोकळे हो. कोणाला कापूस जास्त झाला, ऊस चांगला गेला, काही त्रास आहे का? ते मन आहे महाराज, चांगलं असं बघू वाटत, ते त्रास होतो. अवघड आहे महाराज. भगवान शंकर सगळ्याला सोडून स्मशानात राहतात, आनंदी व्यक्तिमत्व. आणि ते भगवान शंकर वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत आणि त्यांचा हा सोहळा आहे. तुम्ही करता, तुम्ही भाग्यवान आहेत. विठ्ठला पुढचा टप्पा आहे का? त्यांच्या नावानं काला आहे. काला म्हणजे काय? शेवट म्हणजे काला. आणि शेवट गोडच पाहिजे. शेवट कसा पाहिजे? आता लोक काय करतात महाराज, देवाचं स्वरूप आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय. भगवान शंकर मारणारे. ब्रह्मा उत्पत्ती, विष्णू स्थिती, भगवान शंकर काय आहेत? काही लोकांना त्रास यायचा. ते म्हणतात काय, आईनी लेकराला जन्म द्यावा, बरोबर का चुकीचं? त्याला सांभाळावं, बरोबर का चुकीचं? आणि त्या नरडीचा घोट घ्यावा, बरोबर का चुकीचं? ठाम राहा बरोबर का? नाशात दुःख आहे तुमचं म्हणणं आहे. आता तुम्ही शेतकरी आहेत ना? बाजरी शेतकऱ्यांनी लावा, पेरावी, चांगले का वाईट? बघा बरं. पाखरापासून वाचावी, खत घालावं, चांगले का वाईट? चांगली जोमात लोक कापून घ्यावी, चांगले का वाईट? बोला ना आता. बरं तुमचं समाधान आहे का तेवढं मर्डर करून? खाली कापली तर वरून मुंडकं मोडी. बरेच लोक मुंडकं मोडूनच खातात. पण ते मुंडकं मोडलं समाधान आहे का? उपनेरा टाकतात, ते सगळे दाणे बाजूला होतं. बरं तेवढं करून समाधान नाही, गोणीत भरतो आणि चेकीत तिला पिसून पिसून काढतो. मग इतकं मारलं तरी समाधान आहे तुमचं? पाणी टाकून ती बाई तिंबून तिंबून थोडंफार प्राण राहिला तर काढून घेते आणि ती तव्यावर टाकते महाराज. उलथ पालथ करती. काहीचा नवरा भाग्यवानी, ते म्हणतो काय हारव टाक मग जरा बरं लागेल. ती भाकर हारव, तिचे 4 तुकडे आणि त्याच्यातला एक तुकडा तिखट भाजीमध्ये बुडवतो आणि 32 जणांच्या तावडीत टाकतो. चाव चाव चावतो. आमचे महाराज म्हणायचे गटकेन गिळून घेतो. आता हा नाश सुखाचा का दुःखाचा? कसा? तुम्ही केलं तर चांगलं, देवानं केलं तर वाईट. नीट आहे का बरं का? आपलं पद्धत कशी, ते मला एसटीत खूप अनुभव आले ज्यावेळेस शिकत असतो. मला दया आली एसटी एक्सप्रेस. मी ड्रायव्हरला, आता आमचे कपडे पण कोणी ऐकतं. मी ड्रायव्हरला म्हणलं साहेब म्हातारा आहे हो, स्टॉप नाही पण घ्या त्याला. घेतलं त्याला महाराज. त्याला घेतं, तो माझ्याजवळ बसला. थोडं पुढं गेलो, पुन्हा स्टॉप नव्हता आणि एक माणूस उभा होता. मी म्हणलं साहेब याला पण घ्या.
साहेबाचं काही नाही. म्हातारा म्हणलं यो काही स्टॉप आहे का? अरे म्हणलं तू स्टॉपवर घेतलं तुला पण आपलं वेगळं म्हणलं महाराज, पण या कोणा करता गाडी थांबायची? नियम आहे ना, आपण आपल्यावर आहे ना तर चेंज करतो. नाश सुद्धा सुखाचाच आहे, कळत नाही म्हणून आपल्याला दुःख होतं. विठाला कधी कधी योग्य वेळी थांबणं सुद्धा गरजेचं आहे. थांबणं सुद्धा. आता 2 दिवस झाले कार्यक्रम चालू होता, कवर चालून द्यायचं का चालूनच द्यायचं? याला थांबवणं याचं नाव काला. आणि थांबणं फक्त कुठं आहे तर परमार्थ. संसारात तुम्ही थांबतच नाही, चालूच आहे महाराज. आता ह्या वर्षी पाऊस चांगला झाला, पंढरपूरला लोक आली, बाबा गर्दी भरपूर होती. त्यात एक जण मला म्हणला, बाबा चांगला पाऊस झाला. म्हणजे चांगलं आहे, पण मला आता काय पुढच्या वर्षी पण असाच झाला पाहिजे. म्हणजे अजून 4 महिने जायची, याची पुढच्या वर्षी तयारी आहे. सुख महाराज, जे आता ताटात वाढलंय ना त्याच्यावर आपलं लक्षच नाही, जे भेटलं नाही याच्याबद्दल दुःख आहे. तर नाराज होऊ नका, पण सांगतो आता मुंबईला कीर्तन होतं आमचं बरं का, भागवत महाराज. इंटरेस्टिंग विषय. एक जण जुहू चौपाटीला फिरायला गेला. ते मागा आला, त्याला मला समुद्र पाहिला का? ते बोलले नाही. मग चौपाटीवर काय पाहिलं तू? सगळा समुद्र नाही पाहिला, मग काय पाहिलं? शास्त्रीजी विचारू नका, मी नाराज. तू नाराज काय? नाही नाही तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे सांग ना, थोडं प्रेमाने सांगू का म्हणलं? सांग ना. काय म्हणलं महाराज, थोडं चुकलंच म्हणलं. मग नेमकं काय चुकलं? ते जन्माला उशीर यायला पाहिजे. डायरेक्ट बायको लग्नात पाहिली मला. इथं लोक हातातच घालून फिरतात. मग तुला त्रास नेमका कोणता आहे? नीट आहे का बरं का? एखादा माणूस पाप करतो ना याचा त्रास नाही, ते मला करायला भेटत नाही याचं दुःख. एखाद्या मंत्र्याच्या घरातून 10,000 कोटी निघली याचं दुःख आहे का आपल्याला? आपल्या घरात का नाही निघली? आणि जो तो माणूस आपल्या परीने देशाला हात लावतोच. मंत्री आहे 10,000 कोटी, थोडा साधा मंत्री आहे 100 कोटी, अधिकारी आहे 50 कोटी, लहान अधिकारी 1 कोटी, छोटा नोकर आहे 50 लाख, आणि आपल्याला काहीच नाही भेटत दुधात पाणी. जो तो आपल्या परीनं देशाला हात लावतो. कोणी कोणावर नावं ठेवू नका, नाराज होऊ नका. उद्या दुधात पाणी टाकणाऱ्याला जर चान्स झाला आणि मंत्री झाला ना, तो पण 10,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा करणार आहे. कुणावर नाराज होऊ नका. तुमचं जीवन आहे, कमी आहे, आनंदात आनंदासाठी जगा, याला म्हणतात परमार्थ. विठाला 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 विठाला. काला म्हणजे प्रेम, आणि प्रेम म्हणजे काय ते ऐका. मोठ्यानी लहान होणं याचं नाव प्रेम. मोठ्या माणसाने लहान होणं याचं नाव प्रेम. लहान माणसाने तर लहान राहिलंच पाहिजे, पण मोठ्या माणसाने, आणि जे लहान माणसाला मोठं करतात ते खरे मोठे, आणि जे लहान माणसाला दाबतात ते कसे आहेत? ओरिजिनल खोटी. इथे काय छोट्या माणसाला दाबायची गरज आहे माणूस? तर पुढचा टप्पा प्रेम काय? मोठा माणूसला किती लहान होतो. थोडं देवाबद्दल सांगतो. गाव दिंडेवाडी शिर्याला, तालुका शेवगाव मध्ये येतो माणूस. भगवान महादेव आहेत, आणि शेवगावच्या 5 साईडला 4 साईडला शंकराचे मोठमोठाले पुरातन मंदिर आहेत, म्हणून याला शिवग्राम म्हणतात. ग्राम म्हणजे गाव, आणि शिव शंकराचं गाव. त्या बाजूला घोटणी, सगळ्या बाजूला मंदिर आहे, आणि आपण त्याचं केलंय शेवगाव.
मी एकाला मला शेवगाव का म्हणेल ते मला गोडी शेव चांगली आहे काय संबंध. शंकराचं ठिकाण आहे शिवग्राम म्हणून ते शेवगाव आहे म्हणून शिवग्राम म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये आपलं गाव बारीक आहे का शेवगाव नगर. नगर महाराष्ट्र, महाराष्ट्र भारत, भारत आशिया, आशिया पृथ्वी, पृथ्वी सूर्यमाला, सूर्यमाला आकाशगंगा गॅलेक्सी ब्रह्मांड आणि असे अनंत ब्रह्मांड त्याच्या पोटात त्याला देव म्हणतात. टप्पा उलटा आहे का बरं का. देव कोण आहे ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहे त्याच्यापैकी एक घ्या. त्याच्यामध्ये एक ब्रह्मांड, अनंत गॅलेक्सी आहे त्यातली एक गॅलेक्सी, अनंत आकाशगंगा आहे त्यातली एक आकाशगंगा, अनंत सूर्यमाला आहेत एक सूर्यमाला, एक पृथ्वी, आशिया, भारत, महाराष्ट्र, नगर, शेवगाव, दिंडेवाडी, आपलं घर आणि घरात 2.5 माणूस आणि हा म्हणतो 2.5 देव कुठे. आता याला कसं दाखवायचं देव. अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरात येत. महाराज प्रेमामुळे इतका लहान होतो, भक्ताच्या घरात मूल म्हणून खेळतो. अभंगाचं पहिलं चरण. अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड हरि हवा ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा. एकापेक्षा एक माणसं भारी इथं बाबांनी खूप छान म्हटलं. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात येतो कृष्ण आणि तो महाराज घरामध्ये रांगतो याला प्रेम म्हणतात. बघा बरं इतके मोठे ज्ञानोबराय महाराज तुमच्या आणि माझ्या करता लहान झाले. तेवढं मी सांगत असतो. श्रीमंत माणूस जर असला ना त्याच्या जवळ उभा राहायला गरीबाला भीती वाटते. सायकोलॉजी मानसशास्त्री. विद्वान आहे एखादा शास्त्री चांगला कीर्तनकार आहे साधक जर जवळ गेला त्याला भीती वाटते आदरयुक्त.
काही काही म्हणतात महाराज तुम्ही कोणत्याही कीर्तनकाराला आणा, मी डायरेक्ट बोलतो येडी हळद आहे. येडी हळदला काय, आमचे गुरु महाराज म्हणायचे येड्या हळदीला काय असतं की जसं माय बापाला बोलायची तसंच सासऱ्याला बोलतील. काय करायचं, कोणी आणा म्हणजे काय, आदरयुक्त भीती. थोडं बारीक आहे का, आपल्यासारखे 10-5 गेली SP सोबत, SP सुद्धा घाबरतो कलेक्टर मॅडम आहेत, सगळे शांत उभे. एक लेकरू आलं तिने पदर ओढला, कलेक्टरच केस ओढले. आपल्यासारखे म्हणले अरे गप कलेक्टर आहेत असं म्हण. माझी आई आहे ती कोण आहे, माझं वाक्य गांभीर्याने काळजात घे. ज्ञानोबरापेक्षा मोठ्या पदावर, ज्ञानोबरापेक्षा मोठं ज्ञान, ज्ञानोबरापेक्षा मोठं वैराग्य, ज्ञानोबरापेक्षा मोठं पद त्रिभुवनात कोणाकडेच नाही. पण आमच्यासारख्या भोळ्या वारकऱ्याला माऊलीच्या समाधीजवळ गेल्यानंतर भीती वाटत नाही. आमचा विश्वास आहे ज्ञानोबराय आमची माई, ज्ञानोबराय आमची आई, आणि आईची भीती वाटत नसते आणि ती वाटू देत नाही. याला प्रेम म्हणतात, ती वाटू देत नाही बरं का. इथं काहीच नाही आलं तरी शायनिंग किती. समोरच्याला म्हणले जरा छाप पडली पाहिजे. काय पडली पाहिजे म्हणजे पहिले काय छाप सोडून दी. छापचा काय प्रश्न आहे महाराज, तुमचं इम्प्रेशन टाकायची गरज नाही पडली पाहिजे, ते आपोआप पडलं पाहिजे. भगवान कृष्ण एवढे मोठे आहेत तरी सुद्धा लहान, याचं कारण रसो व्हायचं प्रेम. व्यापक तत्वानं छोटं होणं याला प्रेम म्हणतात. आणि सृष्टीवरचं सगळ्यात मोठं हे नवल पाहायला भेटलं अभंगाचं द्वितीय चरण. नवल केवडे नवल केवळे, तर मला वाटलं इथपर्यंत आहे की हे नवलच आहे, आत कितपर्यंत आहे? सगळेच आहे की नवलच. अभंग त्याच्यामुळे घेतलाय मला नवल वाटायसाठी. नवल केवळे. आता रिलॅक्स नवल आहे का बरं का, कृष्णाचे एवढे नवल आहेत. आता तुम्ही मला बोलवर उत्तर चालायचं. रामनवमीचा सप्ताह कोणाचा आहे? आता एवढं सोपं आहे, पंजाला बोटी किती पंजाला. तसं मला उत्तर सांगा. आता रामनवमीचा सप्ताह कोणाचा आहे?
आणि काल्यात वर्णन पडतं तुम्हाला. नृसिंह जयंती साप्ताह कोणाचा आहे? नृसिंहाचा. काल्यात वर्णन. चंपाषष्ठी सप्ताह कोणाचा आहे? येळकोट. येळकोट खंडोबाचा सप्ताह. काल्यात काय कारण? शेवट कृष्णातच होतो. उत्तर आहे का? बरोबर. संपूर्ण भारताला, सनातन संस्कृतीला आणि सनातन धर्माला कृष्णाशिवाय पर्याय नाही. तसं संपूर्ण महाराष्ट्राला, माय मराठी मातीला आणि माय मराठी भाषेला, मराठी भाषेला ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबराशिवाय पर्याय नाही. बारीक आहे का? बरोबर. आणि कृष्णाचा शेवट, याचा अर्थ आहे कोणत्याही देवाची उपासना करा, शेवटचा नमस्कार ह्याच बाबाचा आहे. शेवटी इथंच यावं लागतं. आता नाव बघा, लिहिण्याची पद्धत असते. आपले पंजोबा जर नाव लिहायला बसले, कसं लिहिणार? पंजोबा, खापर पंजोबा, आणि पुढं काय? आडनाव. तुमचे आजोबा लिहायला बसले, आजोबा पंजोबा आडनाव. वडील लिहायला बसले, वडील आजोबा, आणि पुढं काय? तुम्ही लिहायला बसले, तुम्ही वडील, आणि पुढं काय? तुमचा मुलगा लिहायला बसला, मुलगा, तुम्ही. नातू लिहायला बसला, नातू, त्याचा बाप, आणि तुम्ही आहेत का? नातू आले, आजोबा. एवढं छान आहे महाराज ते. नातू सांगतो ना, तू नाही. आता कोण आहे आता? तरी पण म्हातारा हटत नाही. मग पंतू येतो, ते पंतू सांगतो, अरे नातूने सांगितलं ना तू ना, तरी पण तू अजून आहे का? आणि असले म्हातारे म्हणतात काळं तोंड पाहिजे. ते असतं ना परताड तिरताडन, मग काळं तोंड आहे का? जगण्याची अपेक्षा किती अवघड आहे महाराज, लक्षातच येत नाही आपल्याला. 21व्या वर्षी ज्ञानोबा स्वतःला थांबवतो. 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस थांबले. आणि 95चा म्हातारा आमच्याकडे येतो, बाबा असं इंजेक्शन मारा, 100 झाली पाहिजे. हे भारत बुडवायचं आहे काय? करायचं काय? जगून काय करणार? एकदा शरीराने त्राण सोडला ना महाराज, जगण्यात मजा राहत नाही. जोपर्यंत इंद्रियात पाठव्य आहे, अंगात रग आहे, तोपर्यंतच ऐश्वर्यात आणि दिमाखात जगा. त्यानंतर जगणं ईश्वरानं थांबून घ्यावं ही प्रार्थना झाली पाहिजे. विठाला उडाला. तस साधना कोणतीही करा, उपासना कोणाची करा, कृष्ण हे आडनावी. त्याला बाबा कुळी म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात माझं सुद्धा कुळ कृष्णाच्या नावाने पावणे. कुळ हे निवृत्ती गेली, कृपा गेली, काय ताकद आहे महाराज. ज्ञानोबा सारखेच कुळ कृष्णाच्या नावानं पवित्र आहे. हे कृष्ण नाही, आडनाव आहे, नवल. काय नवल आहे कृष्णाचं, देवाचं? थोडं कठीण, 1 मिनिटासाठी पण सांगतो. हे जे पाण्याचं गुणसूत्र असतं ना, थोडं सायन्समध्ये, विज्ञानात, त्याला म्हणतात H2O. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू पाणी. हायड्रोजन याचा अर्थ आहे महाराज ज्वलनशील पदार्थ, जळणारा लवकर. आणि ऑक्सिजन त्याला जाळणारा. बऱ्याच गावामध्ये जाळणारे असतात, पण त्यांच्यापेक्षा भारी जाळणारी, त्याला बरोबर जाळायला लावणार होती. आणि समोर त्याला जाळण्यात पण एक मजा आहे. आता हे लोक ज्ञानोबराच्या नावावर जळतात, आमच्यासारखे आणखीन जाळतात. त्यांना ताकद मारा ज्ञानोबराची. आणि विचार करा, जळणारा हायड्रोजन, जळणारा ऑक्सिजन, जळणारा आणि जाळणाऱ्याला एकत्र करून
विझवणारं पाणी तयार केले. हाय की नाही नवल? याला म्हणतात नवल. भगवान कृष्णाचे एवढे नवल आहेत महाराज. भगवान कृष्णाचा अवतारच नवलाई दाखवणारा अवतार आहे. विठाला 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 विठाला. काय नवल आहे महाराज भगवान कृष्णाचं. तुम्ही अनुभव घेऊन पहा. भगवान कृष्णाचा जो जन्म आहे, एवढे बसलेले माणसं उत्तर सांगा मला. गोकुळ अष्टमीला कोणाचा जन्म होतो? हे अवघड आहे का ते? गोकुळ अष्टमीला कोणाचा जन्म होतो? हे तर अवघड आहे. फक्त कृष्णाचा होत नाही. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळे उभा आहे, त्या ज्ञानोबराचा जन्मदिवस म्हणजे गोकुळ अष्टमी. आणि महाराष्ट्रात कीर्तन करून कीर्तनकार सुद्धा विसरले. फक्त कृष्णाचं चरित्र सांगतात, ज्ञानोबराय बाजूला राहतात. आणि जेवढे नवल कृष्णाने केलेत ना महाराज, तेवढेच नवल ज्ञानोबरायांनी केले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोवर्धन पर्वत, इंद्र थोडासा सत्तेच्या शहाणपणात गेला आणि भगवंतांनी सांगितलं की इंद्राची पूजा बंद, निसर्गाची पूजा करा. हे तुम्हाला आता कळायला पाहिजे बरं. हे आमचे वारकरी रडले पडले, उपोषण केलं, माय इंद्रायणीला स्वच्छ करा. ते बोलले 100 कोटी देऊ. दिले का नाही काय माहिती. आणि दिले तर एक पान पण हल्ले नाही. जलपर्णी 8 किलोमीटर जलपर्णी. निसर्गाच्या मनात आलं. एकच पाऊस झाला पुण्यात, एका रात्री जलपर्णी जलाशय समुद्र. म्हणून सत्ताधीशावर प्रेम करू नका, राजकारणावर प्रेम करू नका, निसर्गावर प्रेम करा. तुमची समस्या 100 कोटी नाही, फुकाट सॉल्व होती. आणि हे भगवान कृष्णाने शिकवलेले. इंद्र सत्ताधीश आहे, मुख्यमंत्री, त्याच्यावर प्रेम नको. इंद्रावर प्रेम करू नका, प्रेम करा गोवर्धनावर करा, डोंगरावर करा, जनावरावर करा, निसर्गावर, झाडावर प्रेम करा महाराज. आणि झाडावर प्रेम केलं ना, फळं आणि सावली भेटते. बरोबर आहे का महाराज? तर ते एवढं चांगलं वर्ण आलेले सगळं शिकवतात भगवान कृष्ण आपल्याला. 7 दिवस मध्ये इंद्राला राग आला, इंद्राने पाऊस पाडला थोडा जास्त. सगळ्या गोकुळाला वाचवण्यासाठी भगवान कृष्णाने करंगळीवरती गोवर्धन धारण केलं. 7 दिवस भगवंत उपाशी होते, काही खाता आलं. आणि त्यांच्या आईचा नियम होता, दिवसात 8 प्रहर आहेत, प्रत्येक प्रहराला काहीतरी भोग खाऊ घालायचं. 7 दिवस खायला भेटलं नाही. 8व्या दिवशी पर्वत खाली ठेवला आणि काला झाला. त्यांच्या आईनी 7 दिवसाची रिकव्हरी 7-8 म्हणून कृष्णाच्या ताटात 56 भोग असतात. मी थोडा याच्या पलीकडे बोलणार आहे बरं का. कृष्णाला 56 भोग आहेत महाराज, ज्ञानोबराय यांच्या पुढे आहेत. ते 56 भोग माझ्यासारखा तुम्हाला देऊ शकतो. एक 4-5 हजार रुपये खर्च आहे प्रति माणूस. पण खरा 56 भोग महाराज ज्ञानेश्वरी सारखं ताट आहे. आणि त्या ताटामध्ये एक भाषा रूपी 56 भाषेचा गौरव करताना 56 भोग देतात. ते पृथ्वीवर फक्त ज्ञानोबराय आहेत, फक्त ज्ञानोबराय महाराज. एकाच ग्रंथात 56 भाषा, 56 भाषेचा भवार नवी नाव हे ज्ञानोबराय आहेत. आणि याहीपेक्षा गोवर्धन भगवंतानी उचलला आहे नवले. भगवंत आहे हो, काय नवले. 16 वर्षाच्या मेंदूनं ज्ञानेश्वरी सारखा पर्वत गोवर्धन उचलणं हा सगळ्यात मोठं नवल आहे. ते नवल करणारे ज्ञानोबराय आहेत. विठाला
काय नवले महाराज, आता आता थोडं स्त्रियांना परमार्थ करता यायला लागलं. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी परमार्थ खुला केलेला आहे स्त्रियांसाठी. जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, आणि अजूनही काही माणसं म्हणतात बाई नकोच, एवढं घाबरत. स्त्रिया परमार्थ करू शकतात 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगितलंय महाराज. एवढं अवघड आहे. आमचं मुंबईला कीर्तन होते आणि आम्ही रूम मध्ये गेलो जेवण्यासाठी. आम्ही घरात गेलो तर ती बाई घराच्या बाहेर गेली. 1.5 तासानं आली आणि मला म्हणली महाराज झाला का स्वयंपाक? नाही कळू. म्हणलं बाई मी कीर्तनकार आहे, आचारी नाही. नाही कालचे आले होते ना त्यांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला होता आणि आम्हाला खाऊ घातला. मला वाटलं तुम्ही त्यांच्या जातीची खाऊ घालणाऱ्याचे. म्हणलं बाई तशी काही अडचण नाही. नाही त्यांना बाईच्या हातचं चालत नव्हतं. म्हणलं मग आम्हाला सगळं चालतं, तुम्ही स्वयंपाक करा तोपर्यंत मी आलोच. मी त्या रूमच्या बाहेर आलो, त्याला फोन लावला कालच्या कीर्तनकाराला. म्हणलं अरे तू आला होता मुंबईला, काय करून गेलाय? म्हणलं काय शास्त्रीजी, काही लोक गाऊन छाप टाकतात. नाही कळू. काही लोक वाजून टाकतात आणि काही लोक बोलून टाकतात. आमची कशीच पडत नाही म्हणून अशी टाकतात. टाका म्हणलं मग काय आता विठाला. एका आईच्या पोटातून जन्माला आलेले आहोत, स्त्रीच्या पोटातून जन्माला आलोत महाराज. याच्याही पलीकडे सांगतो, आता मंदिरात जायला परवानगी नव्हती. थोडं आंदोलन झालं. मग 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी काय केलं हे पण कळणं गरजेचं आहे. मंदिरात येऊ देत नाहीत. ज्ञानोबराय म्हणले तुमचा मंदिरातला देव मंदिरात ठेवा, ना आम्हाला घेणं देऊ. आम्ही कीर्तन वाळवंटात करणार. तो काय म्हणे वाळवंट स्मशान येते आणि वाळवंटात कोणत्याही जातीच्या माणसाला यायला अडचण. याही पलीकडे सांगतो, वाळवंट म्हणा, स्मशान म्हणा, घर म्हणा, दार म्हणा, ज्ञानोबराय सांगतात आमच्या कीर्तनात एवढी धमक आहे. आम्ही कीर्तन जिथं करतो तुमचा मंदिरातला देव सुद्धा आमच्या कीर्तनात येऊन नाचतो. याला वारकरी संप्रदाय म्हणतो. क्षमता आहे महाराज, कीर्तनात देव येतो, बरोबर आहे महाराज, आणि येऊन नाचतो. पितंबर फेटेपर्यंत नाचतो. रंग भर
रंग भरले कीर्तनात त्यांनी प्रमाण घेतले. रंग भरे कीर्तनातच रंग भरतो बरं का. इतर ठिकाणी माणसं रंगून निघतो. खूप बारीक आहे का बरं का. ते बाबा नाचले म्हणून सांगतो. वारकरी संप्रदाय आनंदाच्या बाबतीत श्रीमंत आहे. आनंदाच्या बाबतीत बरोबर तुम्ही अभ्यास करून पहा. वारीला पंढरपुरा लोक निघतात, निमंत्रण नाही, पत्रिका नाही, धोतर फाटलेले, कपडे मिळालेले, गाठोडा घेतलेले माणूस निघतो वारीला. महाराज सकाळी भाकर खाल्ली, संध्याकाळी भेटल का नाही माहित नाही. जर भजन चालू झालं ना, एवढ्या आनंदाने नाचतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून 50 लाखाच्या गाडीत बसणारा चेहरा पाडतो. याला वारकरी संप्रदायाची श्रीमंती म्हणतात. पैशाशिवाय सुख मिळू शकतं, याला वारकरी संप्रदाय म्हणतात. म्हणून महाराज ते गाड्या वगैरे आल्या ना, कीर्तन करायला काही वाटत नाही. याचं कारण असे, वारकरी संप्रदायात एक गोड वस्तू आहे, त्याला मधुकरी म्हणतात. मधुकरी केवढ्या घरातला कीर्तनकार असो, शिक्षणाच्या वेळी त्याला मधुकरी मागावं लागते. मी कोण आहे हे विसरून समोरच्या दारात भिक्षा मागावं लागते. मरेपर्यंत अहंकार अंगाला लागत नाही. आयुष्यभर स्मरण असतं, मागून खाल्लेले आता माझ्याचं कारण नाही. बरोबर आहे महाराज. आणि आपण मागून खाताना प्रत्येक जातीचं खाल्लेले. जरा नीट आहे का बरं का. 57 इस्लामिक देश, 57 मुसलमानाचे राष्ट्र, त्याच्यापैकी एक बांगलादेश. आणि बांगलादेशच्या पंतप्रधानाला अडचण आल्यानंतर जिथं हिंदू बहुसंख्या आहेत त्या भारतात शरण यावं लागतं. ही हिंदूची उदारता आहे. टाळ्या वाजवले तुम्ही, पण नीट ऐका पुढचा शब्द. एखाद्या मुस्लिम राष्ट्रात अडचण आली तर तिथले लोक इथं येतात. उद्या आपल्या अडचण आली तर आपण कुठं जायचं. आणि याच्याही पलीकडे सांगतो, डोळे उघडले तर पहा, आपल्या कोणाच्याही जातीचा एखादा देश आहे का बाहेर. आहे प्रत्येकाला जातीचा अभिमान नाही, पण जातीचा एक तरी देश आहे का बाहेर. हातभर तुकडा. अहो धर्माचाच नाही तर जातीचा काय प्रश्न. मला का आता पाहून वाईट वाटलं. एका माया माऊलीचा फोटो होता बांगलादेशचा, आणि ज्या पुढे लिहिलेलं होतं, ज्यावेळेस मुसलमानाने आमच्या आबरूवर हात टाकला त्यावेळेस त्यांना आमची जात नाही, आमचा धर्म पुरेसा होता. तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला टार्गेट करताना जात पाहून नाही, धर्म पाहून टार्गेट करतात. सावध व्हा आणि एक व्हा, तरच तुम्ही येणाऱ्या काळात ह्या भगव्याखाली दिसाल, अन्यथा तुम्ही दिसणार नाही. आणि महाराज अहिल्याबाई होळकर असतील, नाही तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, नाही तर भगवान बाबा असतील, हे मोठे झाले, यांच्यासोबत सगळ्या जातीची माणसं होती. भगवान बाबा एका गावात जेवायला गेले महाराज, आणि त्यांच्यासोबत तांड्यावरच्या बाया होते. ते त्यांचा जो पोशाख असतो सांस्कृतिक, त्याचे केस या साईडला आणि त्याचे कपडे, तर ते श्रीमंत माणसांनी, बाबाकडे सगळे स्टँडर्ड लोक राहायचे त्या काळात, श्रीमंत माणसांनी घरी जेवायला बोलावलं होतं. बाबा गेले महाराज आणि त्यांच्यासोबत त्या बाया होत्या. बाबाच्या अगोदर त्या स्त्रिया घरी गेल्या. पुढे त्या श्रीमंत घराच्या बाईने दरवाजा उघडल्याबरोबर यांना पाहिल्याबरोबर तिने जरा बडबड केली. तिला असं कोणासाठी पण दरवाजा उघडाय काय, असं आहे का तसं आहे का. भगवान बाबा मागे येऊन मंदिरात बसले. म्हणले आमटी भाकरी इथं आणली तर जेवायचं. आता ते कलेक्टर पळत आला. म्हणलं काही चुकलं का बाबा, आमच्या घरी चालेल ना. बाबा म्हणले माझ्या लेकीला बोलले घरी येईल घरी. एक रक्त आहे महाराज, ते रक्त विसरू नका, तर तुम्ही टिकाल. विठाला आणि एवढा एक संघ समाज आज जे लोक षडयंत्र करून फोडताना सफल होतात, याच पण मला नवल वाटते. किती एकता आहे महाराज. नाव्याचे माणसाने शिवाजी महाराजा करता आपला जीव द्यावा.
किती मोठी एकता आहे, याच्यापेक्षा पलीकडे काय. मरताना म्हणून सांगतो, आज मला राजा करता मरण येतंय, हे मी माझं भाग्य मानतो. आणि असले किती सेवा काशीत मेले तरी मला अडचण. बरोबर आहे महाराज. आपण आता हे लोक चूक करायला लागलीत. काला शब्दाचा अर्थच तो आहे, एक होणं म्हणजे काला. सगळ्यांनी एकी करून राहण्याचं नाव काला झाला तर तुम्ही मजबूत व्हाल. बरोबर आहे महाराज. तुम्ही भारतात कुठेही जा, दक्षिणच्या रामेश्वर पासून उत्तरच्या काशी विश्वेश्वर आणि पशुपतीनाथ पर्यंत, तिथपर्यंत नेपाळ पर्यंत घाट जे बांधलेले आहेत ना, ते सगळे घाट अहिल्याबाई होळकरने बांधलेले. सगळे घाट. तुम्ही काय जाणार नाही घाटावर. बरोबर आहे महाराज. शंकराचे जेवढे मंदिरं आहेत ते अहिल्याबाईंनी बांधलेली आहेत. पंढरपुराचा घाट सुद्धा अहिल्याबाईंनी बांधलेला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाचं. आता हे आपलं तर थोडं उघड बोलणारा माणूस आहे मी. 2-4 जाती जरा मोठ्याले त्याचं सोडून द्या. मला त्यांचा पण अभिमान आहे ज्यांनी घाण उचलली महाराज. 5000 वर्ष घाण उचलली, यातना सहन केल्या, पण आजही स्वतःला दलित हिंदू म्हणून सांगतात. त्यांचा अभिमान असला पाहिजे. त्रास झाला तरी पण धर्म नाही बदलला. आणि ज्यांनी तलवार पाहून सलवार घातली त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये. काय आपले बाप जाते छातीनं निबर होते महाराज आणि शूरवीर होते. शूरवीर जे होते त्यांचे लेकर आज हिंदू म्हणून शिल्लक आहे. विठाला काल आहे, नवल आहे. भगवान कृष्ण महाराज, आणखीन एक नवल आहे भगवान कृष्णाचं. वृंदावन या क्षेत्रात गोकुळाच्या परिघात 11 वर्ष आणि 5 महिने भगवंत राहिले. 11 वर्ष आणि 5 महिने. पण भगवान कृष्णाने महाराज तिथं काही नियम पाळले. हे पण नवलच. एरवी नियम पाळायचा नाही, एवढा एकच नियम पाळला. तेवढ्या परिघात राहताना भगवंतांनी शिवलेले कपडे घातले नाही, पायात चप्पल घातली नाही. आजही आमचे संत वृंदावनात चप्पल घालत नाही. तिथे एक रमण रेती म्हणून माती आहे, तिथं म्हातारा माणूस संत 70 वर्षाचा लोळतो. आम्ही एकदा गेलो त्याला लोळलो होतो. गटरात लोळल्यापेक्षा बरं आहे ना. जे गटरात लोळतात ते मला सांगतात शास्त्रीची शोभत नाही बरं. मला घडलेली प्रसंग आहे महाराज. तर पाणी थोडं खराब येत होतं गुरुकुलमध्ये. पाऊस पडला का आमच्या विहिरीचं पाणी खराब यायचं. पण तेवढ्यापुरतं मी अल्कलाईन वॉटर घ्यायला गेलो होतो. जारमध्ये पॅक करून यायचं ते थोडं. ते आम्हाला मोफत भेटायचं, असं काही नाही, खोटं बोलायला काय, मोफत यायचे. मग तिथे बाहेर बसलो होतो, भरायचं काम चाललं होतं ड्रम आतमध्ये. एक माणूस जवळ आला, म्हणला बाबा हे पाणी पिऊ नको. म्हणलं काय झालं, याच्यात क्षार नाहीत. आणि जो सांगत होता ना महाराज, त्यांनी नेमकी 2 एकर विकली होती. नाही करू पिऊन 2 एकर. त्याला म्हणलं माझ्या त्यात क्षार नाहीत, पण तू जे घेतो यात क्षार आहेत का. काय कोण उपदेश करतोय महाराज, याची काही लिमिटच नाही. ते नवल. 11 वर्ष 5 महिने पायात चप्पल घातली नाही. असे भगवान कृष्ण महाराज पुढं गाई चालायच्या 9 लाख आणि पाठीमाग भगवंत चालायचे. पांडुरंग म्हणजे काय माहिती तुम्हाला. कृष्णाची गाई पुढं चालते आणि संध्याकाळी मागे येताना दिवसभर गाईच्या पाठीमाग चालून त्या खुराची माती उडून चेहऱ्यावर पडते. त्याला पांडुरंग म्हणतात. पांडुरंग यस्यसा पांडुरंग बहुरी समास. ज्याच्या चेहऱ्यावरती गाईची माती आहे त्याला पांडुरंग म्हणतात. गाईची, आता आपल्याला गाईची माती आहे का.
गायच नाही महाराज. आणि काही काही लोक तर गायीच्या पाठीमागे चालायला थोडस ऑकवर्ड फील करतात, असं वाईट वाटतं गाय सांभाळणं वगैरे. आणि कुत्र्याला दूध पाजतात. दारात गेल्यानंतर कुत्रा भुकला ही त्यांची ओळख. आणि ते खूप चांगलं सांगतात महाराज. आम्ही तेव्हा घरात बसलो आणि त्या मालकाची इच्छा मला जेव घालायची आणि मालकीन बाहेर कुत्र्याला बिस्किट चालीत होती. तो उठून बाहेर गेला, तिला म्हणला चल ना. तिथं चाललं होतं, बेटा बिस्किट खा. कुत्र्याला बरोबर बेटा बिस्किट. आता कुत्रा ऐकतच नव्हतं. हा म्हणला जर ऐकत नाही तर का सांगते. ते म्हणजे तुम्ही पण सुरुवातीला ऐकत नव्हती. दमादमाने ऐकलंच नाही. आणि असंच्या घरी जेव्हा का मी त्याला मागावर आम्ही आमचं निघून गेलो. म्हणलं कुत्र्याची बिस्किट चारायची की माणसं थोडीशी ज्याच्या घरात काय नाही महाराज. भगवान कृष्ण आहेत. 11 वर्ष 5 महिने पायात चप्पल घालत नाहीत, अंगावर कपडे धारण करत नाहीत आणि त्यांना इतके आसूर मारायला आले महाराज. पण एकालाही शस्त्रानं मारत नाही. मारलं महाराज शस्त्राचा वापर न करता. आणि याच्याही पुढे सांगतो, पृथ्वीवरचा पहिला सर्पमित्र म्हणजे कृष्ण. तुमच्या वावरात साप निघला काय करणार. तुम्ही म्हणता महाराज दिग होतो त्या फक्त. आणि एवढे लोक चांगले त्याला प्रेमानं मारतात, प्रेमानं. आणि वरून सांगतात महाराज काय मी जरा शंकराचा भक्त आहे ना, त्याच्यामुळे रूपा त्या तोंडात टाकला, उपकारच केला. त्या सापाला विष काढून त्याला योग्य ठिकाणी पोहोच करतात कालियाला, ते भगवान कृष्ण. काय शिकवत नाहीत महाराज भगवान कृष्ण. आणि त्या कृष्णाला आपल्या लोकांनी बदनाम केले. आपलं चरित्र म्हणजे तेवढंच. आणि आपल्या काही काही लोकांना तेवढंच प्रमाण पाठ. निवृत्तीनाथाची गवळण आहे महाराज पृथ्वीवरची पहिली, माहितीच नाही. आपल्याला आपल्यासाठी गवळण पाहिजे. डोळे मोडीत राधा आपल्यासारखी गवळण. ते भगवान कृष्ण विचार करा, 8 वर्षाचं वय आणि कोणाचे मटके फोडायचे, कोणाला आडवे जायची. मथुरेला जाणाऱ्या बायाला एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. ग्रामीण भागात सुद्धा गरीब घर असो नाही तर श्रीमंत असो, लग्न करून नवीन आलेली जी मुलगी तिला बाजारला पाठवतो का आपण. नवीन आलेली पोरगी. म्हाताऱ्या झालेल्या सासवा बाया मथुरेला बाजारला जायचे. आणि 8 वर्षाचा कृष्ण. तर काय रंगवलंय महाराज आपल्या लोकांनी. आपलाच देव आपल्याच माणसाने बदनाम केलं. भगवान कृष्णाचं नवलांकीड सांगतो तुम्हाला काय आहे ते. आता हे लोक ख्रिश्चन मिशनरी आहेत ना, आपल्याकडे येतात धर्मांतर करायला आणि चांगले चांगले ऑफर असतात. एक तर मलाच भेटली, म्हणजे महाराज जरा चांगलं बोलतो, आमच्याकडे या. मला काय देणार. म्हणजे आमचे येशू तुम्हाला पापातून मुक्त करतील. कशातून. म्हणजे मी कोणाचा खून केलाय. नसलेलं पाप तुमच्या मनात अपराधी भावना तयार करतात. 2 साईडने येतात ते. गरीब माणसाकडे येतात सुविधा घेऊन आणि श्रीमंताकडे जातात शिक्षण घेऊन. त्याला कॉन्व्हेंट स्कूल म्हणतात. ते पैसे घालून फोडायचा प्रयत्न करतात. आमच्या कृष्णाचं नवले महाराज इस्कॉनचे मंदिर तुम्हाला पाहिले असतील. तिथं हरे राम 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 म्हणायला कोण आहे. युरोपियन अमेरिकन. म्हणजे जन्मानं कोण येते. ख्रिश्चन. आम्हाला पैसे देऊन आमचे लोक फोडले. आमच्या कृष्णाने पैसे घेऊन त्यांचे माणसं आणली. याला नवल म्हणतात. विठाला आणखी काय नवल आहे. अभंगाचं 3रं
सर पृथ्वी जाने तृप्त केली 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 त्याची यशोदा भोजन घाली त्याची यशोदा भोजन घाली नवला केवळे केवळे नवला केवळे केवळे नवला केवळे केवळे नवला केवळे पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन. महाराज पृथ्वी जो तृप्त करू शकतो तो आईकडे खायला मागतो यशोदेकडे. याच्यात आनंद आहे बरं. आपल्याला काय होतं महाराज थोडस पैसे आले ना तर माणसं आईला विसरून जातात. याच्याही पलीकडे सांगतो तर काहीला वेगळं वाटून पण असं म्हणतात की भाऊ पहिलं प्रेम कधी विसरत नाहीत. बरोबर आहे का? जन्माला आलेल्या लेकराचं पहिलं प्रेम आईच असते ना. मग आईला जो विसरतो त्याच्यावर मुलीनं पण विश्वास ठेवू नये. ते आईचं होत नाही तर आपलं काय व्हायचं? जन्म देणाऱ्याची याची लायकी नाही प्रेम करण्याची तर बाहेरून आल्यावर काय प्रेम करणारी बदलणारा माणूस. तुम्ही बारीक अभ्यास कर. भगवान कृष्ण महाराज आईसाठी लहान होतो. यशोदेना आणि कोणाच्या घरात कृष्ण येत नाही बरं का. यशोदा शब्दाचा अर्थ आहे यशम दधाती. यश दान करण्याची वृत्ती लागते. समजा एखाद्या आमचे गायक असतात, वादक असतात, कीर्तनकार असतात. कोणी म्हणलं महाराज चांगले कीर्तन झाले, तुमचा आशीर्वाद. गाय चांगले काय कृपा आहे त्यांची. आणि काहीच नाही, मीच केलं, माझ्यामुळंच झालं. मी होतो म्हणून म्हटलं तू नसता तर लवकर झालं असतं. काही काही लोकांना एक सवय असते अगोदर बरोबर दोन लोकांचे भांडण लावून देणं. मिटायला हेच कस काय पिटीलं कोणी होतं. आपणच याला राजकारण म्हणतो. अगोदर अस्थिरता निर्माण करायची आणि नंतर स्थिरता आणण्याचा आव आणायचा. हे माणुसकी नाही, याला राजकारण म्हणतात. विठाला काय नवले सगळे कोण संपलेल्या माणसाला उभं करतात. हे नवले भरपूर पैसा आहे, खासदार किलो बरा होतो, पडला पैसा कमी झाला आमदार, परत पडला झेडपी, तिथून पडला तर पंचायत समिती, आणखीन पैसा कमी झाला तर ग्रामपंचायत, तिथून संपला तर सोसायटी, आणि सगळीकडून संपला तर पंढरपूर. असले आम्हाला सांगतात बाबा काही खरं नाही बरं संसार. म्हणजे तुझं राहिलं नाही त्या टायमाला कळून काय फायदा. जोपर्यंत अंगात कस होता तोपर्यंत नाही आला देवाकडं. आणि महाराज एवढी विशेषता आहे. गुरुवारी शास्त्री बाबांचं वाक्य त्या दिवशी एक आलं, खूप छान वाक्य बोलले बाबा. शेंबडा पोरग आहे, कपडे घालायचं कळत नाही.
आळंदीला 2 वर्ष जातो, फक्त कपडे घालायचे शिकतो. 2 वर्षानं जर ते पोरग आळंदीहून आलं ना तर गाव त्याच्या पाया पडतं. हा माऊलीचा आशीर्वाद आहे. आणि आमच्याकडं कोणी या दगडाला संत केलंय, बाकीचं काय विषय. भिंत चालली, रेडा बोललाय, अजूनही रेड्याला कळत नाही, अजूनही म्हशी संशय घेतात. महाराज कसं काय शक्य आहे? आपल्याला जगवलंय की कमी का महाराज. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन गाली महाराज. आणखीन काही नवल का? विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक विश्वव्यापक कमळा त्यासी गवळणी कडी. जो सगळीकडे व्यापतोय ना त्याला कडेवर घेतो. ते शब्द वेगळे आहेत बरं का. शब्द एवढे विचित्र आहेत. शब्द ऐकल्यानंतर कळल्यासारखा वाटतो पण लवकर कळत नाही ते शब्द आहेत त्यांचे. सगळीकडे आहे तरी पण कडेवर पण. बोला ना. सगळीकडे जो आहे तो कडेवर पण. साधी गोष्ट नाही. सगळीकडे आहे म्हणजे कडेवर असेल काय अडचण नाही. लवकर लक्षात येत नाही. आणि एवढी छान आणि विशेषता आहे महाराज. भगवान कृष्ण जे आहेत बारीक आहे का बरं का. आजचा जो दिवस असतो काल्याचा, कृष्णाचं 120 वर्षाचं आयुष्य आणि रामाचं 11,000 वर्षाचं. पण या 120 मधलं 11 वर्ष जे जगलेले आहेत तेवढंच वर्णन कीर्तनात आज करावं असा दंड केला. बरोबर आहे की नाही?
काय ओळखीलस टोप्यापासून सुरू झालेला प्रवास फेट्यावर येऊन थांबला ना तो सगळे झाले बाबाच राहिले होते बाबांनी पण सगळ्यात जे आजचं ध्रुवपद असतं कीर्तनाचं ते प्रमाण घेतलं झालं चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी महाराज गोनाम इंद्रिय आणि कुळ इंद्रियांचा समूह याला गोकुळ म्हणतो याचा अर्थ तुमचं शरीर तुम्ही तुमचं शरीर नीट ठेवा तेच गोकुळ आहे आणि त्याला जर नाश केला ना महाराज व्यसन झाले 22व्या वर्षी काय जायचं वय काही 70 वर्षाचे म्हातारे असे आहेत महाराज आपलं भगवानगडाचे एक नामदेव महाराज म्हणून आहेत ते चोपदार येत आपले गडाशी आता मलाच माहित नाही त्याला त्याविषयी आम्ही बोललोच तब्येत एवढी चांगली महाराज भगवान बाबा सोबत पायी चाललेली भीमसिंग महाराज सोबत 39 वर्ष चाललेली आणि त्याच्यानंतर आता गुरुवारी शास्त्री बाबा सोबत चालतात बाबा वय किती बोलले 85+ आजही भगवान गडाचं सगळं सरपण तो म्हातारा एकटा तोडतो याला म्हणतात तरुण 25 वर्षाच्या पोराला म्हणलं गंडी उचल ते मला आणखीन दोघं बघा ते काय बोलावं महाराज अरे त्याला म्हणलं बाबा काय ताकदीचं काही नाही म्हणले बाबाचा आशीर्वाद टेन्शन नाही काही नाही आनंदात झोपतो हे पाहिजे महाराज चेहऱ्यावर शेवटपर्यंत आनंद पाहिजे मरेपर्यंत चेहऱ्यावर हसू पाहिजे एक खटकणारी गोष्ट आहे जी आजची महत्वाची सगळ्यात मोठं नवल जे खटकतं त्या अभंगाचं शेवटचं नाथधारी तुका म्हणे 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 नाथधारी तुका भोगभोगुनी ब्रह्मचारे भोगभोगुनी ब्रह्मचारे भोगभोगुनी ब्रह्मचारे नवलते भारे के होवे नकल जानो बाते भोगभोगुनी ब्रह्मचारे